मंचर येथील श्री संतजी मेळा दिंडीच्या निमित्तानं श्री क्षेत्र पंढरपूर इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले आहे। वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज गायकवाड आदर्श ग्राम गावडेवाडी यांनी पंढरपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली होती। ही परंपरा सातत्यानं 29 वर्ष अखंड सुरू आहे। निवृत्ती महाराजांचे चिरंजीव पत्रकार मधुकर गायकवाड हे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सध्या करत आहेत। यावर्षी दिनांक 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रदक्षिणा मार्ग येथील श्री संताबाई मठात या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी मुनीमजी आप्पा यांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन करून करण्यात आला। पुढे 9 तारखेपर्यंत या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन आणि कीर्तन सेवेचा समावेश असून सर्व हरिभक्तांनी या सर्वांनी संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक मधुकर गायकवाड यांनी केलंय। श्री क्षेत्र पंढरपूर येथे अजामेळा दिंडी क्रमांक 26च्या वतीनं हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे। गेले 28 वर्ष आमचे वडील वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज गायकवाड आणि आमच्या आई सौ सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आणि अतिशय चांगलं मूर्त असं स्वरूप त्याला आलेलं आहे। यावर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह 2 मार्च ते 9 मार्च असा आयोजित केलेला आहे। यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे प्रवचन आणि श्रीहरी कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत। तर या सप्ताहामध्ये आज जे पारायणाला सुरुवात होणार आहे त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे माजी दिवाणजी हरिभक्तपरायण दिवाणजी आप्पा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पूजन करून पारायणाला सुरुवात होणार आहे। तर 7 दिवस आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहणार आहे। या सप्ताहामध्ये आजची जी सेवा आहे प्रवचनाची ती हरिभक्तपरायण संतोष महाराज गावडे यांची होणार आहे। त्याचप्रमाणे दुसरी जी प्रवचनरूपी सेवा होणार आहे ती हरिभक्तपरायण गणेश महाराज हिंगे अवसरी बुद्रुक यांची होणार आहे। त्याचप्रमाणे आजची जी कीर्तनाची सेवा आहे ती हरिभक्तपरायण तानाजी महाराज तांबे शिरदाळे यांची होणार आहे। आणि अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस सुरू आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे की या अखंड हरिनाम सप्ताहाचा, या श्रवण सुखाचा सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ग्रंथाचं पारायण आरंभ होत आहे। सुमारे 29 वर्ष झाली अव्याहत हे कार्य चालू आहे। निवृत्तीबाबाने पंढरपुरात कार्तिक वारीला आल्यावर येऊन भेटावं, घरी यावं माझ्याकडे, जेव्हा जे आपलं कार्यक्रम आहे अर्ज द्या, परवानगी द्या आणि त्यांच्या त्या स्वभावाला, त्यांच्या त्या वयाला बघून आम्ही ते काम पटपट करावं। त्यांना दुसऱ्याला पटकन दिलं नाही आम्ही निवृत्तीबाबाला। आणि इतकं त्यांचं नितांत प्रेम होतं। गेल्यावर पहिल्यांदा पाया पडायचं, मी कीर्तनसुद्धा करत होतो। त्यात कीर्तनसुद्धा मी पहिलं किंवा काल्याचं कुठेतरी कीर्तन असायचं, त्याची सेवा मिळेल ती कीर्तन नाही करत होतो। आणि त्यामुळे त्यांचं माझं अत्यंत प्रेम होतं। त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवानी मधुकरवानी हे कार्य चालवलं। त्यांच्या हातून असं अव्याहत कार्य घडावं ही पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि पांडुरंगाचे आशीर्वाद देऊन पारायणाला आरंभ करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।